तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मुल्ला नसरुद्दीनची एक कहाणी सांगणार आहे. तर सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. तर एक दिवस मुल्ला नसरुद्दीनच्या घरात त्याच्या बायकोशी भांडणं होतात आणि ही भांडणं एक दिवस नाही तर खूप दिवस झालं होत असतात आणि त्यामुळं या भांडणामुळं तो खूप त्रस्त झालेला असतो. त्रस्त झाल्यामुळं तो आता बाहेर पडतो. आता घरात भांडणं झाल्यानंतर युजली माणसं घराबाहेरच पडतात. कुठंतरी इकडे तिकडे टाइमपास करायचा म्हणून तो घराबाहेर निघतो. घराबाहेर निघाल्यानंतर त्याला त्याच्या गावामध्ये सर्कस असलेली दिसते. मग तो जरा सर्कसमध्ये फेरफटका मारावा म्हणतो. थोडं मनोरंजनही होईल आणि मनावरचा जो बोज आहे तोही कमी होईल. मग तो जातो त्या मार्केटमध्ये फिरतो सर्कसमध्ये त्या. तर त्याला वेगवेगळी दुकानं दिसतात जिथे जोकर्स उभे असतात. पुन्हा पुढे गेल्यानंतर त्याला खेळण्याची दुकानं दिसतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याला आपली भेळची पाणीपुरीची दुकानं दिसतात. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट त्याला त्यामध्ये दिसते ती म्हणजे एक सर्कसचा तंबू असतो. त्यामध्ये तो जातो. बाहेरून बघताना तो एकदम नॉर्मलच दिसत असतो. पण ज्यावेळी तो त्याच्या आत जातो त्यावेळी त्याला काहीतरी इंटरेस्टिंग बघायला दिसतं. वेगवेगळे तिथं मिरर्स असतात. मग तिथं त्या उभं राहिल्यानंतर त्याचे अनलिमिटेड पिक्चर्स तयार झालेले दिसतात. पुन्हा पुढे गेल्यानंतर एक माणूस तिथं एका व्हाईट चेअरवरती बसलेला असतो आणि त्याच्यासमोर एक टेबल असतो ब्राऊन कलरचा. त्या टेबलवरती फक्त एक पेपर आणि त्याच्या हातात पेन असतो, एवढंच असतं. मग तो मुल्ला नसरुद्दीन त्या क्लार्कला विचारतो की इथं काय करायचं आहे नेमकं, तुम्ही कशासाठी बसलाय? तर तो क्लार्क त्याला इन्फॉर्मेशन देतो की हा जो दरवाजा दिसतोय ना त्याच्या बाजूलाच एक ब्लॅक कलरचा दरवाजा होता आणि तिथून आत तो म्हणतो की तिथून आज जर तुम्ही गेलात तर तिथून पुढे एक गेम चालू होते. ती गेम खूप इंटरेस्टिंग आहे. ती गेम खूप साऱ्या लोकांनी खेळली आणि त्यांना आवडलंय. त्यांना सेल्फ ॲनालिसिस झालं. अशी माहिती तो देतो मुल्ला नसरुद्दीन. मुल्ला नसरुद्दीन हे फक्त ऐकत राहतो आणि त्याला खूप इंटरेस्टिंग वाटतं. बरं, ह्याची कॉस्ट काय असते? मुल्ला नसरुद्दीन विचारतो. तर तो म्हणतं की ह्याची कॉस्ट आहे 5 पैसे. चालते, तर तो 5 पैसे खिशातून काढतो आणि देतो आणि आत चालायला सुरू करतो. तो ब्लॅक दरवाजा उघडल्यानंतर दरवाजा करकर वाजायला सुरुवात होतो. तो 2-4 पावलं पुढे चालतो, तो दरवाजा आपोआप बंद होतो. त्यानंतर त्याच्यासमोर 2 दरवाजे प्रस्तुत केले जातात. त्यापैकी एका दरवाजावरती लिहिलेलं असतं की तुम्हाला तुमचं दुसरं लग्न करायचं आहे का? आणि एका दरवाजावरती लिहिलेलं असतं की एक बायकोमध्ये संतुष्ट आहे. तर मुल्लाचा विचार आला की दुसरं लग्न तर मला करायचंच आहे. मग तो पहिल्या दरवाजावरती जातो. पहिल्या दरवाज्यात आत गेल्यानंतर 2-4 पावलं तो पुढे जातो आणि दरवाजा आपोआप बंद होतो. पुढे 2 दरवाजे उघडलेले असतात आणि त्यावरती लिहिलेलं असतं की तुला सुसंस्कृत पत्नी हवे की अडाणी पत्नी हवे? तर स्वाभाविक आहे, कोणताही हुशार माणूस हा पहिलाच दरवाजा निवडेल. मग तो पहिल्या दरवाजातून आत जातो. पुढे गेल्यानंतर मगाशी सांगितलं तसं दरवाजे पुन्हा बंद होतात आणि पुढे 2 नवीन दरवाजे उपस्थित होतात. त्या 2 नवीन दरवाज्यावरती लिहिलेलं असतं. एका दरवाज्यावरती लिहिलेलं असतं तुम्हाला सुंदर पत्नी हवे. दुसऱ्या दरवाज्यावरती लिहिलेलं असतं की तुम्हाला क्रूर पत्नी हवे. तर तू पहिल्या दरवाज्यातून आत जातो. आता पुढे गेल्यानंतर कोणतेही 2 दरवाजे येत नाहीत. फक्त पुढे एक मोठा असा आरसा असतो. बाजूला पूर्ण अंधकार असतो. एक चकाकणारा मध्येच आरसा असतो. तो आपली पावलं सरसावत पुढं जात असतो आणि तो त्या आरशापर्यंत पोहोचतो आणि पोचल्यानंतर त्याला दिसतं की काहीतरी अक्षर त्या आरशावरती लिहिलेली आहेत. मग ते जातो आणि वाचतो तर तिथे लिहिलेलं असतं. तो पुढे जातो आणि ते अक्षर वाचतो आणि त्यावेळी त्याला वाचायला हे मिळतं, मुला एवढ्या अपेक्षा ठेवण्याआधी आधी थोडं स्वतःकडे बघून घ्या. तर मित्रांनो, मोरल ऑफ द स्टोरी हा तुम्हाला समजलाच असेल की कोणतीही इच्छा ठेवण्याच्या आधी आपण त्या गोष्टीसाठी पात्र आहोत का? आपण त्या फील्डमध्ये मास्टरी घेतली आहे का? जर घेतली असेल तर इच्छा ठेवायला काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही मास्टरीच घेतलेली नाही तर कुठं ना कुठं तुम्ही स्वतःला फसवत आहात. आणि
श्री हनुमानजींनी म्हणले की जर एखादी व्यक्ती तिचं कौशल्य नसतानाही जर एखादी पोझिशन, एखादी संपत्ती, एखादं स्थान तिला हवं असेल तर ती व्यक्ती दुष्कर्मी आहे किंवा दुर्जन आहे असं तुम्ही समजू शकता. तर दिस वॉज द मोरल ऑफ द स्टोरी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, कारण ही स्टोरी खूप जणांना माहीत नसते आणि खूप जणांच्या लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर प्रॉब्लेम्स येत असतात. मोठ्या मोठ्या गोष्टीमुळे कुणाच्याही लाईफमध्ये प्रॉब्लेम नसतो. आता तुम्ही जे मला ऐकताय हे सर्वजण खूप हुशार आहात, पण खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्या चुकतात आणि आयुष्यामध्ये संकट आपल्या येत असतं. सो या ज्या स्टोरीज असतात ते संकटमोचन म्हणून काम करत असतात. सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.